सोलापूर शहरातील रस्ते अरुंद असून पार्किंग अभावी बहुतेक रस्त्यालगत वाहनं उभी असतात। अशा स्थितीत बाईक रॅली काढल्यास पूर्ण रस्ता जाम होतो, त्यामुळे सर्वसामान्यांना ये-जा करता येत नाही। रुग्णवाहिका अत्यावश्यक सेवेतील वाहनं जाऊ शकत नाही, त्यामुळे शहर पोलिसांनी बाईक रॅलीला परवानगी देणं बंद केलं आहे। शहरात सध्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 37(3) लागू असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार आहेत। एका नेत्यानं किंवा राजकीय पक्षानं बाईक रॅली काढल्यानंतर पुन्हा तशी प्रथा पडते, त्यामुळे शहरातील सामान्य नागरिकांना याचा त्रास सोसावा लागतो। त्यावर शहर पोलिसांनी परवानगी देणंच बंद केलंय। आमदारांचे, विशेषतः सत्ताधारी आमदारांचे उत्साही कार्यकर्ते पोलिसांची परवानगी न घेता रॅली काढतात, पण त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होतो। त्याचा आपल्याच मतदानावर परिणाम होईल याचा विसर पडलेला असतो आणि आता नक्की लोकप्रतिनिधी याचाही विचार करतील असा विश्वास पोलिसांना आहे। बाईक रॅलीमुळे शाळकरी मुलांवर परिणाम होऊन ते आगामी काळात वाहतूक नियम पाळणार नाहीत। दरम्यान सध्या शहरात कलम 37(3) लागू असल्यानं विनापरवाना कोणालाही ठराविक कारणासाठी एकत्र येता येणार नाही असं त्यात नमूद आहे। त्यामुळे विनापरवाना बाईक रॅली काढून कायदा मोडून त्यात सहभागी तरुणांवर गुन्हा दाखल होईल, त्यानंतर त्यांचे करिअर बर्बाद होऊ शकते असं आवाहन पोलिसांनी केलं। जानेवारीत महापालिकेची रणधुमाळी असणार आहे। आचारसंहिता काळात त्यांचं तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी उमेदवारांवर असते। विनापरवाना बाईक रॅली काढल्यास त्यात सहभागी उमेदवारांसह उपस्थितांवर आचारसंहितेच्या भंगाची कारवाई होऊ शकते। याशिवाय पोलिसात गुन्हा देखील दाखल होऊ शकतो।